चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज 28 जून रोजी 2 थेंब प्रत्येक वेळी पोलिओवर विजय दरवेळी या घोषवाक्याखाली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना स्थानिक लसीकरण केंद्रांवर पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात येत आहेत. पोलिओसारख्या गंभीर आजाराचे पूर्णपणे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. जिल्ह्याभरात विविध लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील रयतवारी कॉलरी येथे आयोजित कार्यक्रमात भाजप गटनेते शेखर शेट्टी आणि नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल यांच्या उपस्थितीत लहान बालकांना पोलिओ लसीचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या बालकांचे लसीकरण करून घेतले. सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या 5 वर्षांखालील मुलामुलींना वेळेत पोलिओची लस देण्याचे आवाहन केले आहे. पोलिओमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे आवश्यक असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असेही प्रशासनाने म्हटले आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.